बघितलं, हे असं चाललंय. अजून आले नाहीत तुझे सुपुत्र. हवं मी आता समधीकडे चौकशी करून आलो. आम्ही चंगच बांधला होता, नाही म्हणजे नाहीच सोडायचं. एवढा ताप भरलाय, म्हटलं जरा आराम करतील, कुठेही जाऊ द्यायचं नाही असा करडा अंमलही बसवला होता, पण तरीही गेलेच फसवून. आता काय म्हणावं या दांडगाईला? तू बघच, आम्ही राजे म्हणणार नाही, छत्रपती म्हणणार नाही, काही काही म्हणणार नाही, पहिल्यावरच घेणार आहोत त्यांना. चांगली खरडपट्टी काढा. तर हो, आपली बायको एवढी काळजी करते, जरा पापण्याड होऊ देत नाही, तर ही बेफिकिरी. आता अजिबात नरमाईचं धोरण घ्यायचं नाही. तू बघच, आम्हाला खूप राग आलाय राजांचा. एवढी डोळ्यात धूळफेक, आम्ही नाही म्हणजे नाहीच ऐकणार आता. हो, मी आधी त्यांच्यासाठी न्याहारी तयार केली होती. म्हणलं उठले की गरम गरम खाऊन घेत्याल. अहो घेऊन निघालोच होतो, पर म्हटलं बघूया उठलेत का नाही, तरी तर येऊ कारभार. चला तुम्ही खाऊन घ्या. नाही धारात, आता आम्ही इथून हलणारच नाही. येतीलच ना कधीतरी, सकाळी दुपारी संध्याकाळी. आजारी माणूस असं जाऊन जाऊन जाईल तरी कुठे? थांबा. जसे असाल तसेच थांबा, काही सोंगडुंग घेण्याची गरज नाही आता. तू अहो कुठं गेला होता? आमच्याकडे काय बघताय, या की उत्तर. तो पावतो, मी येतो न्याहारी घेऊन. कुठं गेला होता? एवढा ताप आहे, अशक्तपणा आलाय, खोकलाही आहे, तरीही बाहेर निघून गेला. काहीही न सांगता गुपचूप गेला. अशी काय तातडी होती हो राजे? बोला. येसू माफ करा, तुम्हाला न सांगता गेलो आम्ही. प्रतापगडावर आई भवानीचा अष्टमीचा उत्सव होता. आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो आणि येताना तुमच्यासाठी अंगाराही आणलाय देवीचा, तुम्हाला कोणतीही तकलीफ होऊ नये म्हणून. तुम्ही प्रतापगडी गेला होता? हो, तुमचं सगळं काही सुखरूप पार पडावं म्हणून. राजे, का गेलात अंगात ताप असतानाही? आमच्या देवीसाठी आम्ही त्या देवीकडे गेलो. राजे, येसू, वेणी सुद्धा आणलीये तुमच्यासाठी. आमच्या हातानं केसात माळू. साजऱ्या दिसताय. बायको अशी साजरी दिसली की नवऱ्याचे सगळे ताप आपोआप दूर होतात. हसतमुख बायको हा सुखाचा बिनाक्षरी मंत्र आहे. न्याहारी आणली या. भूक लागलीच आहे, आम्ही हात धुवून येतो. बर. मग काढलीत का खरडपट्टी? तुम्ही का गोऱ्या मोऱ्या होताय?
धारात्या अगं आणि ही वेणी आता तर नव्हती. वेणी कोणी माळली? त्यांनीच माळलीये. आमच्यासाठी देवीला जाऊन आले. आठवणीने वेणी सुद्धा घेऊन आले. म्हणजे मग आपण हत्यारानं धार लावून ठेवली होती त्याचं काय झालं? बोललात ना नेहमी सारख्या. बाई बाई बाई, तुमच्या भरोश्यावर कुठली मोहीमच आखाय नको. शस्त्र ठेवून फितूर होऊन वेणी माळून मोकळ्या बी झाल्या. अशी कशी हो नजरबंदी होते राजांना बघून? ते आता या फुलांना आणि वेणीलाच विचार. अरे देवा, आता त्या मुक्या फुलांना वाचा कधी फुटायची? इथं इरसरीची माणसं मुकी होत्यात. धारात्या कसम से मैं झूठ नहीं बोलूंगा मालिक. वो हीरा है, हीरा. असली है या नकली? हुजूर, ये अब्दुल्ला दलवी कोई हीरा लाएगा ना तो वो असली ही लाएगा. ठीक है मालिक, बहुत काम का सरदार है वो. अगर उसने यहां जंजीरा में कदम रखा तो वहां रायगढ़ में बुरुज हिल ही गया समझो. लेकिन वो मीठे पानी की मछली खारे पानी में नहीं टिकेगी. टिकेगी हुजूर, टिकेगी. और इस जंजीरा के छाव में वो मछली बड़ी भी बनेगी. देव मासच. हुजूर खोटं नाही बोलत. फंस जाओगे अब्दुल्ला. हमें यकीन नहीं आता. हुजूर, मला तरी कुठे यकीन होता. शंभू राजाचं 4-5 सरदार फुटलं त्यातलाच हा एक. हुजूर, अपने लिए फायदेमंद है वो. ऐसा क्या किया है उसने? पन्हाळा. पन्हाळा उसने एका रात्रीत जिंकलाय. साथीला किती लोग? 65, 60 और 5. और संभाजी ने ऐसा वीर खोया है. एक बार, आप एक बार उसे मिलो, आप बहुत खुश हो जाओगे. अभी नहीं, बाद में. हुजूर सुनिए तो सही. मालिक, स्वराज का जानकार सरदार है वो. हिम्मत बहादुर है, ताकतवर है वो. शिवाजी महाराज के साथ बहुत सारी मोहिमा केल्यात त्यानं. हुजूर, आप एक बार तो उसे मिलिए. बहुत सारी खुफिया जानकारी मिलेगी हुजूर. क्या कहूं कोंडा जी से? अब्दुल्ला, जी हुजूर. सुना तुमने जंजीरा क्या कहता है? किसी पर भरोसा रखने से पहले उसे परखो. हाँ हुजूर, हाँ, जरूर पारखा. याला इजाजत है? इजाजत है, लेकिन हमारी कुछ शर्तें हैं. शर्तें? हम 3 इम्तिहान लेंगे. तीनों इम्तिहान में कोंडा जी कामयाब रहा तो ही जंजीरा उसे कबूल करेगा, वरना रुखसत. आई बात समझ में? जी मालिक. अगर चालाकी नजर आई तो जहन्नुम रसीद. ज्योतेश, दार लावून घेऊन बाहेरच थांब. जी. कोणालाही आत सोडू नको. जी. बरीजी काका. ही चंद्रदर्शिका.
चंद्रवेळा, चंद्र उदय, चंद्र अस्त यानुसार ही चंद्रदर्शिका तयार केली. चंद्रदर्शिका. यात एकूण 35 चंद्र आहेत. 35 चंद्रांची ही चंद्रदर्शिका आहे. आता या चंद्रकोरीच आपल्यात आणि कोंडाजी बाबांमध्ये संवाद साधतील. कसा साधणार संवाद? अशीच एक चंद्रदर्शिका आम्ही कोंडाजी बाबांना सुद्धा दिली आहे. त्यांना दिलेल्या ताईताच्या आत ती चंद्रदर्शिका आहे. कोंडाजी बाबांना आम्ही सगळं समजावून सांगितलं. अमावस्येच्या दुसऱ्या तिथीला कोंडाजी बाबा जंजिऱ्यावरचं दारुगोळ्याचं कोठार उडवतील. जर काही अडथळा आलाच तर तिसऱ्या, चौथ्या किंवा 5व्या रात्री दारुगोळ्याचं कोठार उद्ध्वस्त केलं जाईल. राज, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या यातल्या नेमक्या कोणत्या चंद्राती दारुगोळ्याचं कोठार उडवणार? ते आपल्याला कोंडाजी बाबा कळवतील. तसा गुप्त संदेश पाठवतील. इकडे आपण तयारीत आहोतच. कोंडाजी बाबांचा संदेश येताच दादाजी देशपांड्यांचं आरमार जंजिऱ्याच्या दिशेने झेपावं. वा महाराज, एकदम छाक योजना बनवली बघा. बैरजी काका, या मोहिमेचं मर्म समजून घ्या. यात एकूण 35 चंद्र आहेत. 7 चंद्रांचा एक असे 5 टप्पे तयार केले. प्रत्येक 7 चंद्रांनंतर एक टप्पा बदलेल. पण नेमके टप्पे काय असतील? पहिला टप्पा हा कोंडाजी बाबांसाठी खूप खडतर असेल. या टप्प्यात त्यांना सिद्धी खैरियतच्या रोषाला सामोरं जावं लागेल. कोंडाजी बाबांच्या सहनशीलतेचा अंत झाला तर तो याच टप्प्यात होईल. दुसऱ्या टप्प्यात कोंडाजी बाबांची परीक्षा घेतली जाईल. त्यांच्या खरेपणाची शहानिशा केली जाईल. पण नेमकी कोणती शहानिशा आणि तिचं नेमकं स्वरूप काय असेल? स्वरूप खूप भयंकर आणि यातना देणारं असेल. कोंडाजी बाबांसारख्या निष्ठावंतासाठी त्या मरण यातनाच. पण कोंडाजी बाबा सही सलामत बाहेर पडतील. खरं सांगू का महाराज, कोंडाजी बाबासाठी हे लय मोठं अग्निदिव्य असेल बघा. हो, अग्निदिव्यच. तिसऱ्या टप्प्यात कोंडाजी बाबांना अनेक प्रलोभनं दाखवली जातील. ती प्रलोभनं सर्व प्रकारची असतील. कोणताही माणूस मोहाला बळी पडेल अशी प्रलोभनं असतील. चौथ्या टप्प्यात कोंडाजी बाबांना सिद्धी खैरियतचा विश्वास संपादन करायचा आहे. इतका की सिद्धी खैरियतला कोंडाजी बाबांशिवाय अजिबात करमता कामा नये. कोंडाजी बाबा हा जंजिऱ्यात आलेला साधा सुद्धा माणूस नाही, तर आपला सच्चा यार आहे असं सिद्धी खैरियतला वाटलं पाहिजे. आणि इथूनच कोंडाजी बाबांना आपल्या योजनेला सुरुवात करायची. होय, पण आपले मावळे त्यांच्या मदतीला जाणार आहेत ते पहिल्यापासूनच सुरू करायचं. जंजिऱ्यातली परिस्थिती बघून कोंडाजी बाबा त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवतील. वा, खरंच राज, उत्तम चंद्रदर्शिका बनवली. पण बैरजी काका, या चंद्रदर्शिकेतले शेवटचे 4 चंद्र हे आपली आणि कोंडाजी बाबांची परीक्षा बघणारे असतील. आमच्या अंदाजानुसार शक्यतो 4थ्या आणि 5व्या चंद्राला सूर्यास्तानंतर अंधार पडतो. तेव्हा सामसूम होताच स्फोट करून कोंडाजी बाबा जंजिऱ्यातून बाहेर पडतील. मग चंद्र उगवेल आणि उगवत्या चंद्राच्या उजेडात आपल्याला जंजिऱ्याला लागलेलं ग्रहण दिसेल. आणि तोपर्यंत आपला आरमार रणशिंग फुंकत मोठ्या डौलानं निघाला असेल जंजिऱ्याच्या दिशेने. काय घेतील इम्तियान? आपल्याला तरी काय पता, पण लय फिकीर वाटते बघ. नवाबाची इम्तियान अवघड असती. माणूस टिकत नाही. सच्चा आदमी टिकत नाही. बराबर फरमाया. आपल्यासारखेच टिकतात. कोंडाजीला काय आता इम्तिहान द्यावं लागतंय काय माहित. तुम्हाला काय इम्तियान द्यावी लागली होती? मला इथल्या महादेवाच्या मंदिरातली शिवपिंड फोडायला लावली होती. और
और नको नको ते मांस खायला लावलं होतं मला. खाल्लं होतं? अरे खाल्लं म्हणून तर जगलो. तवा नवाबाला विश्वास बसला की हा माणूस सच्चा आहे म्हणून, आणि तवापासनं ह्या जंजिरात मानानं राहतोय बघ मी. आणि इथं मी एकटाच असा नाही, या जंजिऱ्याचा मूळ मालक, ज्याचा जंजिरा होता तो गुहागरचा पाटील, त्याचा एक वंशज आहे, याकूब शेख. तो पोरगा हा, तो पोरगा. अरे हे चालूच आहे. आपण अब्दुल्ला झालो म्हणून दर्या काय खवळत नाही, कळलं का? आता मला काळजी एकच, कोंडाजी बाबाला सिद्धीनं या जंजिरात सामावून घेतला पाहिजे. ते खातील मांस, फोडतील पिंड. हे तर करावंच लागेल. औषध घ्या. नाही नको. राजे अहो घ्या, म्हणजे मग तरतरी येईल आणि आम्हाला फसवून रात्री अपरात्री निघूनही जाता येईल. तू राजे, सफाई नकोय आम्हाला. आम्ही मागितली का तुम्हाला? मग का देताय? घ्या औषध. खरंच नको आम्हाला. हे बघा, आता आम्हाला ताप नाही आणि थंडी नाही. याचा अर्थ एकच, राजांच्या मनासारखं काहीतरी घडतंय. जे आमच्या मनासारखं घडलंय ते आमच्या समोरच आहे की. तुमच्या साखर पेरणीला आम्ही बदणार नाही. एक विचारू राजे? विचार. कोंडाजी बाबा निघून गेले तरीही तुम्ही म्हणावे तसे अस्वस्थ दिसला नाहीत आम्हाला. द्या औषध द्या. तुम्ही तर बरे झालात ना? नाही तरी द्या. का विचारलेला सवाल कडवट होता? नाही, मुळीच नाही. नाही, औषध मागितलं म्हणून विचारलं. बर, घ्या औषध. एक शंका आहेच तरी. कोंडाजी बाबा स्वराज्याचा अर्थ समजलेले आहे. ते असे तडकाफडकी निघून जाणाऱ्यातले नाही. तुम्हाला काय म्हणायचं? कोंडाजी बाबा निघून गेले आणि तरी आम्ही शांत? पन्हाळगडावर आबासाहेबांनी आणि नेताजी काका पालकरांनी जसं खोटं खोटं भांडण केलं होतं तसा तर हा प्रकार नाही ना राजे? राजे अहो, हळू हळू. राजन, तुमचा योग कोंडाजी बाबा जंजिरात येऊन पोचला. या आता ठरल्याप्रमाणे कोठार उडवणार म्हणजे उडवणार.